नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 48 तासातील हवामान अंदाज पाहूया. कडाक्याची थंडी वाढणार आहे आणि लवकरच पावसाळी वातावरण होत जाणार आहे. सध्याची परिस्थिती म्हणजे दक्षिण टोकाला थोडीशी पावसाची ढग आहेत. उर्वरित पावसाचे कुठेच ढग दिसत नाहीत. साधारणतः 15-20 10 ते 10 प्लस तापमान दिसत आहे. सर्वत्र 10 प्लस म्हणजे 10, 12, 15 या सेल्सिअस तापमान अशा स्वरूपात महाराष्ट्रात मध्ये दिसत आहे. म्हणजे 15 सेल्सिअसच्या आसपास तापमान आता सध्या दिसत आहे. आणि पहाटे बघायला गेलं किंवा उत्तर भागातून बघायला गेलं कडाक्याची थंडी वाढणार आहे. 0 ते 10 सेल्सिअस तापमानापर्यंत तापमान राहणार आहे उत्तर भारतातून. त्यामुळे पहाटे किंवा आज रात्रीतून तापमानसुद्धा घसरण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातून. पावसाचा जर विचार करायला गेला, पावसाचं काय स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त असणार आहे वातावरण आणि कोरडं वातावरण असणार आहे. थंडीचं वातावरणसुद्धा असणार आहे. दक्षिण टोकाला तेवढे पावसाचे ढग आहेत भारताच्या. आणि उद्यापासून बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब वाहण्यास सुरुवात होईल. पावसाची हळूहळू निर्मिती होण्यास सुरुवात होणार आहे. साधारणतः पुढे जाऊन 29च्या आसपास संपूर्णचे वादळ पुढे सरकेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण होण्याची शक्यता आहे. वादळादरम्यान थोडंफार पावसाची शक्यता वाटते, पण वादळ पुढे सरकल्यानंतर पावसाची शक्यता जास्त बनत चालली आहे. का तर दोन्हीकडे बंगालच्या उपसागरात नवीन एक कमी दाबाचे क्षेत्र होताना दिसत आहे आणि इथे 24 तासामध्ये कोरडं वातावरण आहे. तेच पाहायला गेलं तर साधारणतः एक 48 तासानं पाहायला गेलं तर कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू बनत चाललेलं आहे. पावसाची तीव्रता बंगालच्या उपसागरात व दक्षिण इकडे श्रीलंकेच्या आसपास बनलेले आहे. आणि दक्षिण भारताच्या आसपास सुद्धा पावसाचा प्रचंड जोर येत्या 72 तासाच्या पुढे होत चालणार आहे. साधारणतः आठवड्यात म्हणजे मध्ये ते शेवटच्यापर्यंत ही परिस्थिती राहणार आहे. तोपर्यंत वादळसुद्धा येईल तिथं 26-27ला. आणि या नुसार बघायला तर मॉडेलनुसार सांगली ते साताऱ्यापर्यंत पावसाची शक्यता वाढत चाललेली आहे असं दिसतं. दरम्यान काय होणार आहे तर दरम्यान असं होणार आहे की कडाक्याची थंड असं वाढत जायची शक्यता आहे. साधारणतः 14-15 सेल्सिअस तापमानसुद्धा होण्याची शक्यता आहे. आता सध्या 14-15 सेल्सिअस आहेत, पण त्याच्याही निचंगी तापमान होण्याची सुद्धा शक्यता ह्या आठवड्यामध्ये दाखवते. म्हणजे येत्या 48 तासामध्ये दाखवत आहे. तर वर तरी 19 सेल्सिअस दाखवत असलं तर थोडं कमी होत जाणार आहे. त्यात पण चॅनल सबस्क्राईब असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आणि रोजचे रोज अपडेट पाहत चला. धन्यवाद.